असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, चंदेरी सोनेरी चमचमता चांगला. आई, मी पॅरिस मध्ये जास्त चॉकलेट नाही खाणार. हा, गुड गर्ल. हॅलो, हा काका. हो हो काका, हो यावेळेला जरा जास्त सामान मागवले काका, दिवाळीचं फराळ करायचं ना म्हणून. हो अच्छा काका, आणि जर मी नसले ना घरी तर शेजारच्या नाईक काकू आहे ना, त्यांच्याकडे पाठवाल सामान. हो हो ओके. चल परी, पटपट आवर बाळा, उशीर होईल मग. हा चल. मी नाही आवडणार, मला पॅलेस खूप आवडलं. या पॅलेसची क्वीन तू आहेस आणि प्रिन्सेस मी आहे आणि किंग कोणी तुला सांगितलं नाही. आई, बोलून बोलून तोंड नाही दुखत का ग तुझं? किती बोलतेस? बरोबर बोलते परी. परी बाळा, तुझी आई लवकरच या प्रश्नाचं उत्तर देईल. काकू तुम्ही पण ना. अच्छा, मी आहे ना दिवाळीच्या फराळाचं सामान मागवलंय आणि आपल्याला चकलीसाठी भाजणी पण तयार करायचंय ना. त्याची काही काळजी करू नकोस तू, ते सगळं आपण दोघे मिळून करूच. तू काल मला जे वचन दिलेस ना, त्याची काळजी कर. पुढच्या दिवाळीला तुमच्या हक्काचं माणूस तुमच्या बरोबर असलं पाहिजे. काकू, काल तुम्ही इमोशनल झाला होता म्हणून मी तुम्हाला वचन दिलं, पण खरं सांगू तर अजून माझ्या मनात असं काही नाहीये. माझ्यासाठी आता परीचं भविष्य आणि परीचा आनंदच महत्वाचा आहे. अगं, तुला जशी तुझ्या मुलीची काळजी आहे तशी आम्हालाही आमच्या मुलीची काळजी आहे. मी सांगते ते ऐक नेहा. काकू, आपण या विषयावर नंतर बोलूया. परीला सगळं कळतं. ठीक आहे काकू, मी निघते. चल परी बाळा, मी येते. हा, आणि नीट राहा आणि काकूंना त्रास नको देऊस. येते काकू. हो ये. बाय परी. बाय आई. बाय बाय. काकू, या ना आपण पॅलेस खेळूया. कुठे गेला समीर? रोज या वेळेला येऊन माझं डोकं खात असतो. आज फोनही उचलत नाहीये. हे घ्या सर. काय माझी अपॉइंटमेंट्स आणि स्केड्यूलची डायरी आहे. कोणी दिली? हे समीर सरांनी पाठवले. पाठवली म्हणजे ते कुठे? ते आले नाहीत तर आज. आले नाही? हा ओके. समीर, मला माहितीये तू बाहेर उभा आहेस, गपचूप पाहते, आगाऊपणा करू नको. समीर, आत ये, नाही तर बाहेर येऊन मी फटके देईन. ओके, that's what you want. समीर, तर खरंच समीर सर नाहीत आले. ठीक आहे, जा तुम्ही. कुठे गेला? असं कधी वागत नाही समीर. कुठे गेला तरी मला सांगून जातो, निदान फोन तरी करतो. आजोबांना माहिती असेल. गुड मॉर्निंग आजोबा. समीरला पाहिलं कुठे आजोबा? सकाळपासून दिसला नाहीये, फोनही आन्सर करत नाहीये. तुम्हाला माहितीये कुठे आहे तो? वॉकला जाऊन आलात का तुम्ही?
चला ब्रेकफास्ट करून घेऊया. मला ब्रेकफास्ट झालाय. ब्रेकफास्ट झालाय माझ्याशिवाय? मला माहिती आहे तुम्ही माझ्याशी का बोलत नाही. काल जे झालं तो मस्करीचा विषय आहे का आजोबा? इतका घाबरलो होतो मी आणि म्हणून राग आला मला आणि भळाभळा बोललो मी. आजोबा तुमच्याशी बोलतोय मी, काहीतरी बोला ना. ठीक आहे. यश, हा आजोबा. ही आपल्या बेंगलोरच्या नवीन प्लॅनची कॉन्ट्रॅक्टची फाईल आहे. मी बघून सही केली. तू बघून घे एकदा. नाही हे तर मी करीनच आजोबा, पण मला जरा काम आहे, मी आलोच. आजोबा आजोबा बोलतोय मी तुमच्याशी. त्याला काय अर्थ आहे? मी बोलतोय ना तुमच्याशी. तो समीर फोन उचलत नाहीये, हे असे तोंडावर निघून जातात. बरं चूक यांचीच आहे आणि हेच ऍटिट्यूड देत आहेत. ब्रेकफास्टही करून घेतला माझ्याशिवाय. नकोय मला ब्रेकफास्ट. ए राहुल हे घे. मी ना आता अशी फाईल धरते, तू माझे कॅन्डिड फोटो काढ. बरं. हा? आणि असं वाटलं पाहिजे की मी कामात एकदम बुडाली. बरं. हा इकडून काढ ना. ओ बाबा का इकडे इकडे इकडे. राहुल मी यांच्याशी गप्पा मारते आणि असं वाटलं पाहिजे की आम्ही कामाबद्दल काहीतरी सॉलिड डिस्कस करतोय. ओके. चल स्टार्ट. हा काका पूर्ण तर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हाय नेहा, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हे काय सकाळी सकाळी फोटो सेशन चाललंय? ए राहुल. हा राहुल दाखव ना माझे फोटो कसे आले. घे बघ. हा आणि मी आता लागतो कामाला. हा चालेल जा. ए राहुल तुला एकही काम जमत नाही ना? काय ग, किती छान फोटो काढतो तो. कसले छान यार, सगळे बकवास फोटो काढलेत. नेहा नेहा ऐक ना, तू माझे फोटो काढ ना प्लीज. शेफाली सेल्फी नंतर खूप काम आहे. नेहा यार चल ना यार शेफाली प्लीज. यार, चल ना चल, मी किती छान दिसते. तू चल ये. रोजचे कपडे शेफाली काय छान दिसते. नेहा हे घे. काय करू सांग. हा बॅकग्राऊंड घे. हा आणि आता असे कॅन्डिड फोटो काढा हम्म. आणि राईट प्रोफाईल प्लीज. हा हो काढते काढते. काय झालं, क्लिक कर ना. मी काढू का तुमचा फोटो? अगं नेहा, कारतोंडे सर फोटोत ना पण बोलतायत. शेफाली मागे बघ. फोटोतच जाणार आहे मी. सर तुम्ही. मी शेफाली, हे सगळं काय आहे? अहो आत्ता कुठे ते ऑफिस मध्ये कामाला सुरुवात होते आणि तुमचे असे उद्योग चाललेत. सॉरी सर. सॉरी म्हणा आणि सगळा विषय संपवून टाका. तुमचा हा जर फोटो काढण्याचा कार्यक्रम संपला असेल ना, तर मी आता जे काम सांगतोय ना ते नीट ऐका. मिस नेहा, हे घ्या, ही प्रोडक्शनची फाईल ठेवा तुमच्याकडे आणि कॉस्ट कटिंगची ठेवा तुमच्याकडे. ओके सर. एक मिनिट. काहीतरी चुकतंय. काय चुकतंय सर? नाही म्हणजे चुकीच्या माणसाच्या हातात चुकीची फाईल जाते. अहो तुमच्याकडे बघून वाटत नाही तुमचा आणि कॉस्ट कटिंगचा काही संबंध असेल असं. तुम्ही एक काम करा, ती कॉस्ट कटिंगची फाईल मिस नेहाला द्या. मिस नेहा, ती प्रोडक्शनची फाईल यांना द्या. आणि सगळ्या फाईल आजच व्हेरीफाय झाल्या पाहिजेत. ओके सर. चला पटापट लागा कामाला. येस सर. यार हा कारतोंडानं डोक्यात जातो माझ्या. शेफाली टेन्शन नको घेऊ, होईल. तुझं नाही झालं तर मला दे. चल जा. मूड घालवला यार.
समीर सर आले? हो आलेत ना. वेळ झाला? हो. नाही, मला तुझ्याशी थोडं बोलायचंय. काय करते? माझ्याकडे बघ तरी, मला बोलायचंय तुझ्याशी काहीतरी. यश, खूप काम आहे मला आणि शेफालीला घारतोंडेसर ओरडले, आम्हाला सगळ्या फाईल अरेंज करून ठेवायच्या. प्लीज आपण नंतर बोलूया. 2च मिनिटं लागतील फक्त तुझी. आय नो आय एम डिस्टर्बिंग यू, बट जस्ट 2 minutes यार. ठीक आहे, बोल आता, बोल ना. या म्हणजे तुझ्या बरोबर कधी असं झालंय नेहा की काय? तेच सांगतोय ना की यश, काय? तुला माहितीये तुझी काही चूक नाही. ओके, चूक समोरच्याची आहे. तुला माहितीये तू बरोबर आहेस. यू आर राईट. यू नॉट डन एनिथिंग रॉंग. तू काही चूक केलं नाहीयेस. यश, पुढे काय? पण तरी सुद्धा तुझी अशी चिडचिड होते. असं कधी झालंय? हे बघ यश, मला खरंच काही कळत नाही तू काय बोलतोस. आपण नंतर बोलूया, मला खूप काम आहे. तुझी काही यश, कुठे होते मी? अरे कधी आला तू? मला कळलंच नाही. म्हणजे सकाळी घरी नाही दिसला, ब्रेकफास्टला नव्हता. मी तुला फोन केले, मेसेजेस केले, काही रिव्हर्ट नाही, काही रिप्लाय नाही. आय एम सॉरी सर, मी तुम्हाला कळवू नाही शकलो. थोडासा बिझी होतो कामामध्ये. तुम्हाला काही हवंय का सर? नाही, मला काही नको आहे. ओके सर. काय आणि मगापासून सर सर काय चाललंय? हो सर, आता तुम्ही माझे सर आहात तर मी तुम्हाला सरच म्हणणार ना. एक आदर. अँड अदर दॅन दॅट गुड जोक. हा सर, थोडंसं काम आहे, मी करू का? अच्छा, ठीक आहे, ठीक आहे. मेसेज कोणाला करू का फोन करू? पडशील आता. नाहीतर वेळेला मी जेव्हा फोन काढतो मेसेज करायला किंवा फोन करायला, तेव्हा बायकोसारखा डोकं खुपसून खुपसून बघत असतोस. कोणाला मेसेज करतोय, कोणाला फोन करतोय, हा कधी जाणार, कधी येणार, कुठे चाललायस, कोणाशी बोलतोयस. आता काय झालं? असं नाही सर, तुम्ही माझे सर आहात. तुमची प्रायव्हसी मी समजून घेतलीच पाहिजे ना. प्रायव्हसी आहे. माय गॉड, रिअली? माझ्या प्रायव्हसीचं भान तुला कधीपासून आलं? हा आणि तू आजोबा हे जे काय वागताय ना, समजू नको मला कळत नाही. मला सगळं कळतंय. काय कळतंय सर ते मला तरी कळू द्या ना प्लीज. हेच की तू आणि आजोबांना मिळून करताय हे सगळं. ठरवून वागताय तुम्ही माझ्याशी असं. आजोबाई नीट बोलत नाहीयेत माझ्याशी, आणि आता तू पण. आय अग्री यार, मी काल खूप बोललो मी, पण चिडलो होतो यार मी. पिस्ड ऑफ. आणि चूक तुमची होती. सर प्लीज ऐका, मला खरंच खूप महत्वाची कामं आहेत. संध्याकाळी प्रेझेंटेशन मला माझ्या बॉस समोर प्रेझेंट करायचंय. प्रेझेंटेशन महत्वाचं आहे की मी महत्वाचं आहे? तू महत्वाचं आहे. काय बघतोय बाहेर? बाहेर कोणी बघत नाहीये. हे बरं आहे, एक तर स्वतः चूक करायची आणि समोरच्याला असं दाखवून द्यायचं की चूक त्याचीच आहे. याला काय अर्थ आहे? चालला कुठे? माझं बोलून झालं नाही अजून. कुठे चालला तू? हा आणि असं खिशात काय हात टाकतोय? हे काय करतोय? हे काय करून दाखवतोय मला तू? हा ऍटिट्यूड देतोस तू मला? हॅलो, हे असं सगळं नाही करायचं माझ्यासमोर, कळलं ना? आणि हे बघे, मी सारखं सारखं भाव द्यायला येणार नाही इकडे, कळलं?
मला पण गरज नाहीये. माझं काय अडत नाही तुमच्याशिवाय, कळलं ना? चल बस, चल बस ना. एकटा मजेत आहे मी. मला गरज नाहीये तुझी, आजोबांची. मला कोणाचीच गरज नाहीये. कर करा तुझं हे प्रेझेंटेशन, आणि जेव्हा ते स्पेलिंग मिस्टेक होतील ना तेव्हा मला नको सांगू. यश, जरा येऊन बघ ना हे कसं करायचं. हे काय करतो? मीच करतोय सगळं. हा, डू युअर डॅम प्रेझेंटेशन ना. बिचारा यश. आय लव्ह यू यार. मला हेच हवं असतं ना. दोस्त यार ना. मला असं का वाटतंय की मी सोडून बाकी अख्खं जग बिझी आहे. माझ्यासाठी कोणालाच वेळ नाहीये. ए सुरेश, एक मिनिट थांब. माझं एक काम आहे जरा तुझ्याकडे. जे काय काम असेल ते लवकर सांगा. फुकटचा टाइमपास करायला माझ्याकडे अजिबात वेळ नाहीये. सुरेश, मी काय टाइमपास करायला थांबवलं तुला इकडे? काम आहे ना माझं एक. मला एक काय? टाइमपासला कशाला बोलवीन? मग आता आलोय ना मी, सांगा ना काय ते. माझं एक काम आहे. मला त्या हिरवानी इंडस्ट्रीजची फाईल हवी होती. माहिती आहे कुठे? ती काल मी दिली होती घरतोंडे सरांना. त्यांच्या केबिन मध्ये असेल, मी जाऊन घेईन नंतर ती. टाइमपास? अहो, जे काम तुम्ही करू शकता ते मला कशाला करायला सांगता? माझं अजून एक काम आहे तुझ्याकडे. नाही सांगणार पण आता मी. टाइमपास? थोडे बिझी येतात सगळे. यश, तिथे टेबलावर का बसलाय? काम नाही तुला काही? Rima, yeah, do you see the glow on my face? Yeah, I know. It's because of that face mask, aloe vera. Right. Is that? Oh, God. I'll call you back, okay? Okay, bye. किती वेळा सांगितले हा? नेहमीच असं करतोस तू. ऐकत नाहीस माझं. पण मम्मा, मी काय केलं? काय केलंय म्हणजे? हा, खोटं बोलतोस तू. खोटं बोलतोस. पण मम्मा, मी कधी खोटं बोललो? कधी रोज खोटं बोलतोस तू. तू अभ्यासाला बस म्हटलं की तू काहीतरी नाटकं करतो. नको ना मम्मा. तुला काय वाटतं मला कळत नाही तुझी नाटकं? सगळी नाटकं कळतात मला. खोटं बोलणं चांगलं नसतं. हा, फसवायचं नसतं कधीच कुणाला. हे शिकवलं मी तुला. हे बाबा, पिकूचू बघा ना, असंच वागतो नेहमी. म्हणजे मी त्याला अभ्यासाला बस असं म्हटलं ना की नेहमी खोटं सांगतो. मला पोटात दुखतंय म्हणून. तुम्हीच सांगा पप्पा, खोटं बोलणं चांगलं आहे का? प्लीज तुम्हीच समजावा आता. तू काय दुधखोळा समजलीस की काय? मला समजावण्याची गरज त्याला नाही, तुला आहे. आता जे काय चाललं होतं ना, खोटं बोलण्यावर जे रागवत होतीस ना, ते का आणि कशासाठी हे मला चांगलं कळतं. मला डायरेक्टली बोलता येत नाही म्हणून असं उलटा घास येतेस तू. ओ नाही पप्पा, आय थिंक तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. राहू दे, तुझा बाळा जा. त्याला नाटक करून वगैरे सांगण्यास तुझं नाटक फसलेलं आहे. राहता राहिला प्रश्न, मी काल जे नाटक केलं त्याचा. मी अशासाठी नाटक केलं की त्यामुळे यशचं लग्न व्हावं, या घरात त्यांनी सुखाने संसार करावा, या घरामध्ये आनंद यावा. थोडक्यात हे घर एकत्र येण्यासाठी मी केलंय सगळं. आणि तुम्ही जे दिवसभर करता नाटकं, त्यामुळे कुटुंब तुटणार आहे, माणसं दुरावणार आहेत. आपल्या दोघांच्या हेतूमध्ये खूप फरक आहे आणि तो फार महत्वाचा आहे, लक्षात ठेव. आय थिंक पप्पा तसं नाही. अनेक गोष्ट लक्षात ठेव. हे घर आजही माझं आहे. या घरात कसं वागायचं, काय वागायचं हे ठरवण्याचा अधिकार सुद्धा फक्त माझा आहे.
कळलं? जगन्नाथ चौधरी, लक्षात ठेवा, एक दिवस नुसतंच हे घर नाही, हे सगळंच माझ्या नावावर असेल.